हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स हे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण महा TET 2020मध्ये झालेला पेपर क्रमांक 2 त्यातील इंग्लिश पेडगॉजीतील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1मधील इंग्लिश पेडगॉजीविषयी प्रश्न उत्तर पाहिलेली आहेत. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. चला तर मग वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द सुटेबल आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. द सेंटेन्स आहे, माय फ्रेंड ऑलवेज लाईक टू ट्रॅव्हल बाय डॅश एअर सिन्स ही इज डॅश व्हेरी बिझी मॅन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नो आर्टिकल आणि सेकंड ऑप्शनमध्ये आहे ए. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रिपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे, यू मस्ट अकाउंट डॅश युअर ॲब्सेन्स डॅश द हॉस्टेल वॉर्डन. आणि उत्तर आहे, यू मस्ट अकाउंट फॉर युअर ॲब्सेन्स टू द हॉस्टेल वॉर्डन. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. फॉर आणि टू. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द वर्ड नियरेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. तर सेंटेन्स आहे, द 5 एक्सपेरिमेंट्स गेव दी सेपरेट रिझल्ट्स. आणि अंडरलाईन आहे डी सेपरेटला. तर उत्तर आहे डिफरंट. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द वर्ड ऑपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. वर्ड आहे फेल्टी म्हणजे घट्ट आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द करायचा आहे, ऑपोजिट वर्ड करायचा आहे. उत्तर आहे स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य. फेल्टीचा ऑपोजिट वर्ड आहे स्ट्रेंथ. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ज सप्लाइड. सेंटेन्स आहे, ही डॅश इफ वी थिंक इट नेसेसरी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विल बी इंटरव्ह्यूड. ही विल बी इंटरव्ह्यूड इफ वी थिंक इट नेसेसरी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स आहे, ही विल विन द रेस इफ ही डॅश रनिंग रेग्युलरली. अँड द आन्सर इज, ही विल विन द रेस इफ ही विल प्रॅक्टिस रनिंग रेग्युलरली. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द अल्टरनेटिव्ह शोविंग द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. सेंटेन्स आहे, डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट सेड रोहित टू राधा. अँड द आन्सर इज, द डायरेक्ट स्पीच इज ऑप्शन नंबर 3 रोहित ऑर्डर्ड राधा नॉट टू आन्सर हिम बॅक लाईक दॅट. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. सेंटेन्स आहे, टू इर इज ह्युमन टू फॉरगिव्ह डिवाइन. तर इर म्हणजे चूक. तर त्याचा आपल्याला फिगर ऑफ स्पीच शोधायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अँटिथेसिस. विरोधी किंवा विरुद्ध दुसरे टोक, अँटिथेसिस. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज अन एरर. सो व्हेन ही वॉज ट्राईड
A. He took test under. B. The shade of a tree. C. And no error. D. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. ही टूक रेस्ट अंडर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे आय शॅल गो टू द प्लेस वेअर माय फ्रेंड प्लेस. माय फ्रेंड लिव्ज. प्लेस नाही लिव्ज आहे. तर उत्तर आहे अंडरलाइन आहे वेअर माय फ्रेंड लिव्ज. उत्तर असणार आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. तर क्वेश्चन सेंटेन्स आहे नायदर ऑफ देम इज गुड. हे सेंटेन्स आहे त्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग तयार करायचा आहे. तर उत्तर आहे आर दे. नायदर ऑफ देम इज गुड आर दे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे चूज द मिस स्पेल्ड वर्ड. चुकीची स्पेलिंग असलेला शब्द ओळखायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सबसिडरी. सबसिडरीची स्पेलिंग त्यांनी चुकीची दिलेली आहे. सबसिडरी. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. तर ह्या शब्दाची स्पेलिंग चुकीची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाइन फ्रेजेस. सेंटेन्स आहे रस्ट हॅज इटन अवे द प्लेट. अंडरलाइन आहे इटन अवे. उत्तर असणार आहे कन्झ्युम्ड. सेवन करणे. रस्ट म्हणजे गंजणे. पुढचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज करेक्टली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. सो सी आहे 1, आय 2, ए 3 आहे, डी 4 आहे, एल 5 आहे आणि पी 6 आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 5 3 1 2 4. त्याचं वर्ड आहे PLACID. प्लॅसिड शांत. प्लॅसिड म्हणजे शांत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द पार्ट्स अरेंज्ड अकॉर्डिंग विल फॉर्म ऑफ मिनिंगफुल सेंटेन्स. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे ते पाहूया. मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायला सांगितलेला आहे. तर 6 आहे इंडियन बीचेस आर लेस स्पॉइल्ड बाय पोल्युशन देन द वन्स इन वेस्टर्न कंट्रीज. तर हे मिनिंगफुल सेंटेन्स आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाइन वर्ड्स. ही विल. सेंटेन्स आहे ही विल ऑल अलॉंग व्हेन आय सॉ हिम. अंडरलाइन आहे ऑल. त्याचं उत्तर आहे ॲडजेक्टिव्ह. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्हॉट डज द अंडरलाइन मॉडेल ऑक्झिलरी एक्सप्रेस. सेंटेन्स आहे शी मस्ट हॅव लेफ्ट ऑलरेडी. अंडरलाइन आहे मस्ट. उत्तर असणार आहे नेसेसिटी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, वन हू हेट्स विमन फॉल अंडर. फॉल अंडर म्हणजे परोपकारी. परोपकारी. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर उत्तर असणार आहे, शी इज स्ट्रॉंग इनफ टू कॅरी द बॉक्स. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं ग्रॅमॅटिकली करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 31 कॅनन वेअर फायर्ड टू ग्रीट द रॉयल गेस्ट. सेकंड आहे, फॉर सोशल पीस अँड हार्मोनी वी शुड ऑल ऑब्झर्व द कॅनन ऑफ मॉरॅलिटी. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, ए आणि बी दोन्ही करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हार्मोनी म्हणजे सुसंवाद. पुढचा प्रश्न आहे, चूज द ऑड मॅन आउट. आणि उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, एलिफंट. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम्स अँड द सेंटेन्सेस पेरेंट्स पे थ्रू देअर नोज फॉर दॅन चिल्ड्रन्स एज्युकेशन. आणि अंडरलाईन आहे थ्रू देअर नोज. आणि उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ॲन एक्स्ट्रीमली हाय प्राईज. पुढचा प्रश्न पाहूया. इफ सुनिधी हॅज ट्यूमर इन हर बॉडी हू विल ट्रीट हर. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, ऑन्कोलॉजिस्ट. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिथॉरिकल क्वेश्चन. रिथॉरिकल म्हणजे वक्तृत्वपूर्ण. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ए. इज इट फेअर टू मिसलीड पेरेंट्स. इज इट फेअर टू मिसलीड पेरेंट्स. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आणि उत्तर असणार आहे डिस्पिरिट देअर ट्राईंग टू प्रिस्वीड द प्रिन्सिपल ही डिनाईड देअर रिक्वेस्ट. प्रिस्वीड म्हणजे खात्री पटवणे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया, तेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.